मन मंदिरा गजर भक्तीचा हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण राम कृष्ण हरि संत जन एवढे कृपादान तुमचे माझ कृपाळू सज्जन तुम्ही संत कृपाळू सज्जन तुम्ही संत एवढे कृपादान तुमचे आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा शिव माझी सांगा काकुलती अनाथ अपराधी पतित आग अनाथ अपराधी पतित आग माया वेगळा नका आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा तुम्ही द्यावी पांडुरंगा माझी सांगा काकुलती म्हणे तुम्ही निरविल्यावरी म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरे उपेक्षिना आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा काकुलती श्री हरिभक्त परायण
संत
कुंडलिकवरदा हरी विठ्ठल हरिनाम भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराज सद्गुरु गंगा भारती महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज अपराधी पतित आगळा अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा नका करू आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा काकुलती हरी तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा काकुलती श्री संताची या माथा चरणावरी श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी विश्रांती पावलो श्री संताच्या कृपाळू सज्जन तुम्ही संतजन कृपाळू सज्जन तुम्ही संतजन एवढे कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा काकुलती हरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी विको कमी ठेवा कीर्तन रूपी सेवे जास्त व्हायला बेस वाढून थोडस कमी करा आवाज सर्वांच्या पाठांतरातला परिचयाचा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा संत प्रकरणातील अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज जगन्नियंत्य भगवान परमात्म्याकडे विनंती अर्ज सादर करतात विठ्ठल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगद आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम आगात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबाराई अखिल विश्वाच्या परमार्थुद्रामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदिगुरु संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पवित्र अशा आपल्या दैठणा नावाच्या गावामध्ये आणि या दैठणा पाठीवर सद्गुरू 1008 महंत श्री वैकुंठवासी गंगा भारती महाराजांच्या असं वाटते 27व्या पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्तानं भव्य दिव्य स्वरूपाचा नामयज्ञ सोहळा गेल्या 27 वर्षापासून अविरतपणे टिकून ठेवण्याचं काम ग्रामस्थ मंडळ दैठणेकरांनी आणि परिसरातल्या सगळ्या बाबांच्या भक्त मंडळींनी केल्यामुळं सुरुवातीला मी सर्व भाविकांना मनापासून धन्यवाद देतो भाविक विश्वासी आणि तुका म्हणे नमनत्यासी तुम्हा सर्वांना विनम्र भावाने अभिवादन करतो की महाराजांचा गंगा भारती महाराजांचा हा उत्सव या ठिकाणी आपण घडून आणता
खऱ्या अर्थानं अशा संत महात्म्यांचं पुण्यस्मरण करणं म्हणजे स्वतः आपली आपण मुक्तता करून घेणं. ज्ञानोबराय म्हणतात मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. आपली आपण मुक्तता करून घेणं अशा महात्म्याचं पुण्यस्मरण करणं. अधिकारी माणसं आहेत ते. कसली माणसं आहेत महाराज? अधिकारीत महाराज. अधिकारी एवढे किती अधिकार आहे त्यांचा महाराज. तुम्ही अच्युतात्मक निर्धारी ज्ञानोबराय म्हणतात तुम्ही अच्युतात्मक निर्धारी देव तुमचा आज्ञाधारी. देव त्यांचा आज्ञाधारी महाराज. त्यांच्या म्हणण्यानुसार देव वागतो. अर्थात ते संत महात्मे एम डी साहेब अधिकारी माणसं आहेत. कसली माणसं आहेत रामेश्वर महाराज? अधिकारी माणसं आहेत. आणि अधिकारी अधिकारी शब्दाचा अर्थ तरी काय होतो? अधिकारी शब्दाचा अर्थ म्हणजे ते मोक्षाचे अधिकारी आहेत का नाही महाराज? पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. मोक्षाचे अधिकारी महाराज. हे जरा सोपंच करू का सचिनराव? जरा सोपं करतो. ते मोक्षाच्या अधिकारीत म्हणण्यापेक्षा कुणाला मोक्ष द्यायचा आणि कुणाला नाही हे संताच्या सहीहून ठरलं जातंय महाराज. लक्षात आलं का बोलणं? त्यांनी एकदा बोट केलं गंगा भारती महाराजासारख्याने की ह्या चौबदाराला मोक्ष देऊन टाका की दिलाच लगे. मागचा पुढचा विचार करायचा नाही महाराज. अजिबात नाही. मी तुम्हाला सांगतो ऐका. ज्ञानोबाराय सरळ सरळ म्हणतात की ज्ञानोबाराय म्हणतात अशी माणसं म्हणजे ही अधिकारी माणसं आहेत आणि मोक्षाचे अधिकारी आहेत महाराज. देव त्यांचा आज्ञाधारी. देव त्यांच्या आज्ञा पाळतोय. त्यांच्या आज्ञेच्या पलीकडे देव अजिबात अजून गेलेला नाही महाराज. आणि अधिकारी शब्दाचा अर्थ करत असताना महर्षी पाणिनींनी व्याकरणामध्ये सरळ सरळ त्याचं स्पष्ट मत मांडलं. आदी हा उपसर्ग लागून दुखनीय करणे धातूची प्रक्रिया षष्टम गणातला धातू त्याचं नाव आहे अधिकारी. विढळ अशा संत महात्म्यांचं पुण्यस्मरण करणं म्हणजे खऱ्या अर्थानं देवाच्या आवडीचं काम आपण करायला लागलो. बरोबर आहे का नाही महाराज? ज्ञानोबाराय म्हणतात ते हे प्राणा पुरुते आवडते मज निरुते जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती. अर्जुना जे भक्ताच्या चरित्राचं चिंतन करतात अर्थात अशा महान साधूची पुण्यतिथी करतात ते मला प्राणापेक्षा जास्त आवडतात. साधू साधू संत संत ऋषी नेमकं म्हणजे तरी काय? त्यांना साधू म्हणतात, त्यांना संत म्हणतात, त्यांना ऋषी म्हणतात. नेमकं याचं मनोगत काय? साधू शब्दाचा अर्थ आहे ज्यांना जीवनात काही साधायचं नाही त्यांचं नाव साधू. आणि खरं सांगायचं आपला विषय बी झाला एम डी साहेब. बरोबर आहे का नाही? यांनी जीवनात काही साधलं का? काही साधलं का? आम्ही साधू नाहीत, आम्ही संधी साधू आहेत. लक्षात येईल का बघा? आम्ही संधी साधू आहेत. बरोबर आहे का नाही? पण ती साधू माणसं आहेत, ऋषी माणसं आहेत. ऋषी शब्दाचा अर्थ काय? जे कायमचे संसारावर रुसले त्यांचं नाव ऋषी. त्यांना काही घेणं देणं आहे का? ते इथं जे आले ते फक्त जगाच्या कल्याणा संतांचे जगाच्या कल्याणा संतांचे देह कष्टवी गोष्टी जीत नाही. गाणारे बी त्याच तोला मोलायचे तून वाजविणारे बी त्याच तोला मोलायचे. थोडी महागाईत हे माणसं पण चांगले. जाऊ दे तिकडे काय पैसे जातात पण शिन येत नाही अशी माणसं. नाही तर कधी कधी आपण रंगात आणावं आणि त्यांच्या लावा जगाच्या कल्याणा हो हो संताच्या विभूत्यो. असले भजने भेटले की मी माया केशातले 10,000 देत असतो. सप्ताह चांगला करी जा आपलं. कुठं नादी लागावं सांगा बरं महाराज. वाजविणारे बी गाणारे बी आज चांगली माणसं आहेत योग आहे. आणि मला काय महाराज, मला तुमच्या माहितीसाठी सांगतो, मला लोक किती त्याच्याशी काही घेणं देणं नाही महाराज. मी लाख लोकात बी कीर्तन केलेत काय तुम्हाला माहितीच आहे की. बरोबर? काही वाटत नाही. माझ्या आवडीचा विषय मध्ये 2-4 गाणारे एक वाजविणारा चांगला असला आणि माईक सिस्टीम चांगली असली की मी उड्या हणू कीर्तन करतोय. मला काही वाटत नाही महाराज त्याचं. बरोबर आहे का नाही? नाज ही मंडळी आज वाजविणारे बी म्हणजे दयानंदच नाव आहे. बरोबर आहे का नाही? नावात बी तशीच ताकद आहे. अधिकारी माणसं आहेत. आपला विषय चालू होता आणि ती इथं आले कशा करता? ओ कशा करता आले? हा हा
तुम्ही ना अभि अधिकारी गंगावरती महाराजासारखी साधू इथं कशासाठी आले महाराज? जगाच्या कल्याणा, जगाचं कल्याण करण्याकरता वैकुंठातून आले. आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वरताया. महाराज म्हणतात उपकारासाठी केले हे उपाय, येणे विन काय चाडा म्हा. आम्हाला जगावर उपकार करायचे, दुसरं काही करायचं नाही. येथे उपकारासाठी वैकुंठी गंगा भारती महाराजासारख्याचं घर मुळात कुठलं? ओ कुठलं कुठलं? वैकुंठातलं. वैकुंठातले मुळातले इथं कशासाठी आले? वा, आपल्या तुमच्या माझ्या कल्याणासाठी वैकुंठातून आले का नाही? खरं सांगा, वैकुंठातून डॉक्टर साहेब आले का नाही? वैकुंठातून इथं आले महाराज. आणि त्यांना दुसरं करायचंय तरी काय? महाराज ज्ञानोबाराय म्हणले निष्कामता पावले. ज्ञानोबाराय म्हणले तयाही कर्तव्याशी उरले लोका लागी. लोकाच्या कल्याणासाठी, जगाच्या हितासाठी वैकुंठातून इथं आले. बरोबर आहे का नाही? सारखं करून टाकलं. बरोबर आहे का नाही? निळोबाराय म्हणाले काय? निळोबाराय म्हणतात ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. हे ब्रह्ममूर्ती अधिकारी संत इथं आले कशा करता? उद्धराया आले दिनजना. तुमच्या माझ्यासारख्याचा उद्धार करण्यासाठी गंगा भारती महाराजांचा जन्म झाला. आणि उद्याचा तो दिवस, उद्याचाच ना की उद्याच्या दिवशी म्हणजे 22, उद्याची 22च ना की त्या दिवशी उद्या बाबांना जाऊन जवळजवळ किती वर्ष पूर्ण झाले? किती? 27 वर्ष पूर्ण झाले. ते आपल्यातून निघून गेले. आणि संतांच्या दारातून संतांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम असल्यामुळं आणि त्यातली त्यात पुन्हा विषय मागणीचा असल्यामुळं दोन्हीचं समीकरण साधून अभंग घेतला. विढल विढल. एक तर संताचंही वर्णन व्हावा एक, आणि दुसरी गोष्ट त्याच्यातून मागणी बी मागता यावा. म्हणून संत कृपाळू सज्जन अंदान एवढे कृपादान. विढल विढल. आणि बऱ्याच दिवसानं योगायोग या ठिकाणी आला. आमचे रामेश्वर महाराज सोने दरवर्षी मला फोन करायचे की कार्यक्रमाच्या बाबतीत, पण त्यांचं ना आमचं काही हुंड्यात जमत नसायचं. पण यावर्षी रामेश्वर महाराजांनी मनावर घेतलं आणि आमच्या MD सोने त्यांनी MD साहेबांनी मनावर घेऊन आमचे सचिनरावजी शेरे आणि सगळ्यांनी मिळून फोन केला. म्हणले पहिला फोन तुम्हाला लावलाय. कितवा लावला होता? पहिला फोन लावलाय. म्हणले तुमचा कोणता दिवस घालायचा आहे ती सांगा. मी आणलं 10वा सोडून कोणता घाला, काही अडचण येत नाही यावर्षी. बरोबर आहे का नाही? म्हणून योगायोगानं हा दिवस आहे. कार्यक्रमाची रूपरेषाही चांगल्या पद्धतीनं गुणीजळ ज्यांच्या भागवत कथेचं आयोजन हरिभक्तीपरायण आपल्या गावच्याच सौभाग्यवती रुपालीताई महाराज सवने, रुपालीताई रामेश्वर महाराज सवने ताईंच्या मुखातून भागवत कथा बी या ठिकाणी आपण ऐकत आहात. महाराष्ट्रभर त्यांचं नाव आहे आणि आपल्या गावाचं ते वैभव आहे. चांगलं काम केलं की आपल्या गावानं आपल्या माणसाला मोठं म्हणावा. विढल विढल. चिंतनातला अभंग आहे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा, महाराजांच्या गाथेतील आणि विनंती प्रकरणातला विनंती. आज महाराज या अभंगाच्या माध्यमातून देवाकडं विनंती करतात. देवाकडे विनंती करायची गरज काय? त्याचं कारण आहे देव मोठा माणूस आहे. कसला माणूस आहे?
मोठा माणूस आहे. आणि ग्रामीण म्हण आहे, माझ्याशी बोलत चालायचं, लाजायचं नाही, काय नाही. ग्रामीण म्हण आहे काय, मोठे तेवढे ओ मोठे तेवढे बोला गाड्या तुमच्या पाया असे बघत येत ना. ह्याची महाराज यांची महाराजाची जुनी ओळख आहे, असे बघत येत, असे करतात पुन्हा खालून. आणि काही काही तर बसतानीच असे बसलेत, महाराज बी दिसला पाहिजे, चप्पल बी दिसली पाहिजे, अंगात साधून बसले सगळं. देव कसला माणूस आहे. एमडी साहेब तुम्ही बोलत, तुम्ही 2-4 जण, तुम्ही 2-4 जण डॉक्टर, मला बोलल्याशिवाय येत नाही आता, बरोबर आहे का नाही. देव कसला माणूस आहे, मोठा माणूस. जाऊ गावाकडे मी निघू का. देव कसला माणूस आहे, मोठा माणूस आहे. आणि मोठ्या माणसाची अडचण कोणती, मोठ्या माणसाच्या 2 अडचणी. पहिली गोष्ट, मोठ्या माणसाच्या काही गोष्टी ध्यानात राहत नाहीत, बरोबर आहे का नाही. आणि दुसरी गोष्ट, बऱ्याचदा मोठे माणसं जाणीवपूर्वक बी टाळाटाळ करतात, असं बी असते, बरोबर आहे का नाही महाराज. पहिली गोष्ट तर मोठे साहेब ध्यानात राहते का, आमची पंगत आहे जेवायला या, ध्यानात राहते का नाही. आणि ध्यानात असलं तरी जाणीवपूर्वक टाळीत येत का नाही, खरं सांगा, जाणीवपूर्वक बी टाळाटाळ करत. मी बोलत नाही सचिनराव, तू कोवर आहे बोलायला लागले. समर्थासी नाही उपकार स्मरण, समर्थासी नाही उपकार स्मरण, मोठ्या माणसाला उपकाराची जाणीव असती का, असती का. एखाद्या मोठ्या माणसाच्या पुरीच्या लग्नाला जा, कोणी विचारतो तुम्हाला कवा आला तन केवढ्याचे तन कुठून आला विचारतंय का. त्यांना उपकाराची जाणीव नसते. त्याचं कारण आहे त्यांच्या मागं व्याप भरपूर असते. आणि त्यांच्या मागं व्याप भरपूर असल्यामुळं त्यांच्या काय होत नाही, ध्यानात राहत नाही, एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, मोठे माणसं बऱ्याचदा जाणीवपूर्वक बी टाळाटाळ करतात, जाणीवपूर्वक बी टाळतात, बरं का, लक्षात घ्या. हे झाले मोठ्या माणसाचे वाईट गुण. जुने महाराज, मोठ्या माणसाचा एक चांगला गुण आहे, कोणता मी एक चांगला गुण सांगतो. नरडे महाराज, मोठ्या माणसाच्या ध्यानात राहत नाही खरंय, पण एखादी गोष्ट मोठ्या माणसाच्या कानावर गेली की मोठे कामच करतात, हे बी लक्षात ठेवा. दिल्या आठवण वाचोनिया, फक्त त्यांच्या कानावर गेलं पाहिजे. त्याच्या इथं अडचण कुठली का महाराज, अडचण कुठली का. बऱ्याचदा असं होऊ शकते काय, मागच्या सरकारनं तिजोरी खाली केल्यामुळे, मागच्या सरकारनं संपूर्ण तिजोरी खाली केल्यामुळे आम्ही दिलता शब्द कशाचा, ओ कशाचा, हा चुकीचं बोलू नका, सरसगट कर्जमाफीचा दिलता शब्द आम्ही, कशाचा, सरसगट कर्जमाफीचा. पण मागच्या सरकारनं तिजोरी खाली केल्यामुळे आम्ही फक्त काय 2 लाख कर्जमाफी केली. हे ठाकरे सरकारच्या बाबतीत होईल, फडणवीस सरकारच्या बाबतीत होईल, मुंबईकरांच्या. पण पंढरपूरच्या पांडुरंग सरकारच्या बाबतीत असली काही अडचण आहे का. अहो म्हणले हे गंगा भारती महाराजांच्या इकडं हे एवढं मोठं संस्थान आहे, गावातून याला रोड पाहिजे, करायचाच होता म्हणले, खडी बी टाकलेली. अडचण काय, बजेटचा अभाव. कशाचा अभाव, बजेटचा. हे आपल्या बाबतीत होऊ शकतं, ह्या सरकारच्या बाबतीत होऊ शकते, पण पांडुरंग सरकारच्या बाबतीत असली कुठं अडचण आहे का, त्याच्या इथं कमी का, हा काही कमी का, काय कमी महाराज त्याच्या इथं सांगा ना. समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची, नाही तुटी कदा कासयाची.
जलाशयाची, त्याच्या इथं काही अडचण आहे का महाराज? काहीच नाही. त्याच्या इथं सगळ्या गोष्टी. अहो लक्ष्मी आईशी जयाची दाशी, पैशाची मालकीनच ज्याची दाशी, त्याच्या इथं कुठल्या गोष्टीची अडचण आहे का? ओ बोला की अडचण आहे का? काही अडचण आहे का? काहीच अडचण नाही. मी बोलत नाही, ज्ञानोबा ज्ञानेश्वर त्याचं चिंतन करा. मग सर्वस्व करोनी सेवा, अभिमान सांडोनी पांडवा, ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. कोण? लक्ष्मी. लक्ष्मी ज्याचे पाय धुवायला, त्याच्या इथं अडचण आहे का कुठली? ओ बोला की अडचण आहे का? अमोलराव अडचण आहे का? काय अडचण? काहीच नाही. त्याचे मग काम का करीत नाही आमचं? त्याची अडचण एकच आहे, त्याच्या इथं कुठल्याच गोष्टीची अडचण नाही. मग अडचण कुठे? बोला कुठे? हा, अडचण एकच आहे, त्याच्या ध्यानात राहत नाही. विढळ काय अडचण आहे साहेब? काय अडचण आहे? त्याच्या ध्यानात राहत नाही. आणि ज्याच्या ध्यानात राहत नाही त्याला काय करून द्यावं लागते? बोला पटकन बोलायचं. हा बोला, काय करून द्यावं लागते? हा साठे महाराज, हा एमडी बोलायला लागलो दैत्यावरून. का? ती आपली तारीख हा येणार आहे ना, तुम्ही काही काळजी नाही. नाही येणार आहेत, पण उगाच सहज म्हणलं आपली आठवण. विठ्ठल विठ्ठल. बरं माणसाच्या मागं व्याप भरपूर असते, बरं देवाच्या मागं कमी व्याप आहे का? मुंगी पासून हत्तीपर्यंत सगळ्याला जीव घालायचं व्याप कमी का त्याच्या इथं? आपल्याला काही व्याप नाही. आपल्याला सकाळी उठायचं, आंघोळ करायची, 2 रुपयाचा पेपर, 3 रुपयाचं सिगरेट. काश्मीरचा प्रश्न गंभीर आहे, तुझा खाण्याचा गंभीर आहे, जाय घरी आपलं बघ. काश्मीरचा गंभीर आहे, काय करायचं तुला? उगच महाराज. हा सरकार टिकन याची शाश्वती नाही, आपलं बघाव घरचं, जाऊ दे सरकारचं बघा आपलं घरी काय व्हायला लागलंय ते. लोकाला विनाकारण. माझी भागवत कथा चालू, मी बी भागवत करतोय महाराज. का बाबा आपलं गहू तांदूळ संपले की एखादं करायचं आपलं. आता गहू तांदूळ संपत आले, सचिनला म्हणलं बघू कुठे एखादी गहू तांदूळ करतो एखादी आपलं. लक्षात घ्या मुद्दा कुठे? मुद्दा एवढाच आहे. भागवत चालू होतं आणि भागवत चालू असताना समय असते ना पुढे लावलेली समय, एक जणानं समईला सिगरेट पेटविलं. त्या समईला अरे मी आणलं भागवत आहे, पट्टी दिली म्हणला. पट्टी दिली. मग महाराज फुकितो तू का काय नेमकं काय करत? एवढ्या दलीनं रावला देत बघा, काही कळत नाही. पाया पडायला एक जण जयारी म्हणलं, जयारी पैसेच पुराणात म्हणलं, मला इक निहून कुठं तरी मग तुला पैसे. एवढे दलिंद्र माणसं असतात का सांगा? एक जण कधीच पैसे ना देणार 20 रुपये देऊन पाया पडलं माझ्या. राहू द्या. मी म्हणलं कस काय, कधीच दिले नाहीत एवढ्या वर्षात, आज कस काय दिले? राहू द्या म्हणला, लय फिरलोय, हे कुठंच चला ना. तर म्हणजे कुठं चलत नाही ते आमच्या राशीला असतात का सांगा बरं? मला असल्याचाच जास्त बाजार आहे महाराज, लक्षात घ्या. मुद्दा कुठे आहे आपला? मुद्दा एवढाच आहे की मोठ्या माणसाच्या बोलल्याशी पुढे जाणार, मोठ्या माणसाच्या ध्यानात राहत नाही, त्याला आठवण करून द्यावं लागते. बरं मोठ्याचा गुण कोणता आहे? मोठ्याचा गुण एक आहे, त्यांच्या कानावर घातलं की काम होतंयच महाराज, बरोबर आहे काय? फक्त त्यांच्या कानावर घालणारा कोणतरी भेटला पाहिजे. तुकोबाराय म्हणजे कोण भेटेल बाबा असं त्यांच्या कानावर घालणारा? कोण भेटे सांगे सा, असा कोण भेटल की आमचं घरानं देवाच्या कानावर घालीन? कोण भेटल? बरं तो मोठा माणूस आहे, बरोबर आहे. कसला माणूस आहे? मोठा आहे. आणि मोठ्या माणसाला आपल्यासारखे गरीब सांगायला बी गेले तरी मोठे माणसं ऐकत आहेत का? बंडू ऐकत आहेत का? ऐकत आहेत का? मोठे माणसं आपलं गरीबाचं ऐकत आहेत का महाराज? ऐकत आहेत का? सांगा. एखादा सांगायला बी गेला, साहेब आमचं तेवढं काम चल 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 पुन्हा भेट, गेली वाऱ्यावर वारात. कोण ऐकत? मी बोलत नाही, तुकोबाराय बोलले. दुर्बळाचे कोण, दुर्बळाचे कोण, दुर्बळाचे कोण, ऐके झालो नियामन, ऐके झालो नियामन, ऐके झालो नियामन, ऐके झालो
ऐकत गरीबाचं? बरोबर आहे का नाही महाराज? गरीबाचं लक्ष देऊन कुणी ऐकत नाही. दुर्बळाचे कोण ऐके घालून या मन. मोठे माणसं गरीबाचं ध्यान देऊन ऐकत नाहीत. बारके काय कमी चॅप्टर असतात काय? बारके चॅप्टर असतात. बारके म्हणतात ऐकत नाहीत का साहेब? बर बारके वशिला लावते. काय लावतात? काय लावतात? ओ काय लावतात? हा वशिला लावतात. बरोबर आहे का नाही? बारके वशिला लावते. आणि जमाना कशाचा आहे आज? खरं सांगा डॉक्टर साहेब, कशाचा आहे? वशिल्याचा आहे. ज्याचा वशिला त्याचे कुत्रे काशीला, आहे का नाही? ज्याचा वशिला त्याचे कुत्रे काशीला, आणि ज्याचा नाही वशिल्या त्याचा बाप फाशीला. हा काय म्हणतात? जमाना वशिल्याचा आहे. आता कीर्तन ठेवायला बी वशिला लागतोय म्हणले. ते आमच्या पाहुण्याचं बघा तेवढं विढाल विढाल. देवापाशी वशिला जमत नसेल, देवापाशी वशिलाच लागतो महाराज. त्याच्या काना बारकी वशिला लावते. बारके काय करतात? साहेब ऐकत नाहीत का आमचं काम? नाही ऐकू द्या. साहेबाकडे जायचं. मोठे येते बरं काय करायचं? साहेबाची दैठणा पाठीवर गंगा भारती मंदिराच्या त्या मंदिरामध्ये सभा चालू असली, सभा जिकडं चालू आहे तिकडं अजिबात जायचं. कुठं जायचं मग? पार्किंग मध्ये जायचं. कुठं जायचं? पार्किंग मध्ये जायचं. साहेबाची नेमकी कोणती लाल दिवाळी गाडी ती बघायची, ड्रायव्हरला खाली घ्यायचं. कोणाला? मला बोलायचं. कोणाला? ड्रायव्हरला खाली घ्यायचं आणि त्याला परतूरला न्यायचं. त्याला चहा पाणी पुडी म्हणाव तसं पाहुणचार नाश्ता काय जेवण वगैरे. इकडं सभा चालून तिकडं कुणाचा पाहुणचार करायचा? साहेबाच्या ड्रायव्हरचा. ड्रायव्हर खुश करून टाकायचा. कोण? कोण? ड्रायव्हर. कुणाचा ड्रायव्हर? साहेबाचा. साहेब आपला ऐकत नाहीत ना, मग ड्रायव्हर खुश करायचा. आणि निघायच्या टायमाला ड्रायव्हरला विचारायचं तुमचा परिचय? हा मी साहेबाच्या गाडीवर. बाबा 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 साहेबाच्या गाडीत का? हा आमचं थोडं काम होतं साहेबाकडे. काम होतं? कवा बी फोन लावा. रात्री 12ला हॉटलाईन जोडून देतो. झालं काम. कुणाकून वशिला लावला? बोला कुणाकून? तुकोबाराय म्हणले आमचं घरानं ह्या दैठणेवाल्याचं देव काही ऐकत. बरं मोठा माणूस आहे त्याच्या कानावर पण घाला. तुकोबाराय म्हणले आपण बी वशिला लावू. तुकोबाराय डायरेक्ट ड्रायव्हर गाठला. गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी देवी मेरो मेरा नोई देवी मेरो मेरा नोई वेगी आनावा तो हरी आनावा तो हरी आनावा तो हरी वेगी आनावा तो हरी वेगी आनावा तो हरी आनावा तो हरी चालीशिवाय बी मजा नाही ह्या अभंगाला. बरोबर आहे? कोण्या दिंडीचा ही चाल ऐकायला तुम्हाला. कोण्या दिंडी पण दिंडी चांगली पाहिजे. दिंडी चांगली पाहिजे. चांगल्या दिंडीत गेलं की मग नाट भोपाळ्या जोगी जागल्या हमामा अशी प्रकरण आहे काय भेटते. पण बाकीच्या दिंड्यांनी प्रकरण आहे काय भेटते. त्याच्यामुळे 4G लावून ऐका म्हणलंय मी. नाही तर बाकीचे काल्याला येऊ द्या जेवायला. आता काय करता जाऊ द्या. काय कायला काही मेळ लागत नाही. काय नुसते बघत 2.5 घंटे थोबडं उघडीत नाहीत काय नाहीत. आणि एकदा कीर्तन संपलं ज्ञानेश्वर झटकी लगी निघाले. आणि बाहेर जाऊन काय म्हणते माहिती का? बाहेर जाऊन सगळ्याच्या आधी मी चालो. मला आतापर्यंत कळत नव्हतं बाहेर का जाते. आता कळायला बाहेर जाऊन चपला हाणते चांगल्या बघून. एक जण माझी चप्पल हाणली आणि मला दिसायली. मी म्हणलं माझी चप्पल आहे तुमच्या पायाचा परसाद. आता असा प्रसाद वाटले गाडीचे टायर ना काही कावं लागाय साहेब तुम्ही सांगा बरं मला. एक दिवशी आमच्या ड्रायव्हरची चप्पल हरपली आणि मला चप्पल घेऊन द्या. मी विनोदी मी आणला हान कीर्तनातली आणि त्यानं खरंच हाणली. हा त्यानं हाणली मै हरपली. एक ताप आहे का? मी त्याला म्हणलं मै चप्पल हरपली राहते. मला बरं झालं दलिंद्री गेली. तू जाऊ दे दलिंद्री मै काय 1000 बाऱ्या 100 बार कोण्या मित्राला म्हणा मै चप्पल गेली जाऊ दे दलिंद्रीचा गेली दलिंद्री तू जाऊ दे नाही 1000 बाऱ्या मै दलिंद्री लावतो का तू होय. आणि जाताना ड्रायव्हरच्या पायाकडे बघितली तर मैत निघाली. अरे म्हणलं मै दलिंद्री तू इथं आली. म्हणलं तुमची दलिंद्री चांगली. म्हणला राहू द्या.
असं जा मोकळ्या म्हणणं कवा छाती चमकन मरावं लागन सांगता येत नाही. असं काही एक जण असं बसलं होतं कीर्तनात. आम्ही आणलं काय झालं मला म्हणला उपास आहे. मला धरू नको उपास पण फ्रेश बस एकदम. मी काय म्हणतो जसं माणसाला वागता येईल तसा आनंद घ्या. जसं काही नाही मला काय वाटत नाही महाराज. मला एक जण विनाकारण शुद्ध बोला गेला. विनाकारण जसं आपल्याला येतंय तसं मांडा. बरोबर आहे का नाही महाराज. विनाकारण आव आणण्याचा प्रयत्न करायचा नाही कधी. आणि आव आणायचा प्रयत्न केला की फजिती होती लक्षात घ्या. बरोबर आहे. दुसऱ्यासारखं करायला गेलं की फजिती होणार. मला आपल्याच गावाकडला एक पुण्यात भेटला आणि तिकडल्या भाषेत शुद्ध बोलायला लागला. हरिपाठ शुद्ध म्हणला. काय म्हणला माहिती का सर्वा घंटी रामो. येड्या ते घंटी नाही घटी. मी काय म्हणतोय जसं असेल तसं बोला. काय म्हणणं तुमचं सांगा बरं. मी फोन मला एक जण फोन केला तुमच्या माहितीसाठी सांगतो. फोन केला घडलेली गाड माय शपथ लबाड नाही माय शपथ मी लबाड फोन केला. आता फोन केला आपण काय म्हणतो काय म्हणतो हा जय हरी रामकृष्ण हरी. आता मला फोन केला मी आणलं जय हरी. तिकडून काय म्हणा माहिती तो आईला महाराजाला लागला काय किंवा गप कोणी म्हणलं ते आईला महाराजाला लागला वाटतो. मी दिला त्याची भाषाच आहे मला काय वाटलं नाही. मी उलट हसलो. त्याची भाषाच ती बरोबर आहे का नाही. माणसाला सवय आहे का नाही. बरोबर आहे का नाही. आईला म्हणूनच काय बी बोलणार पुढे बरोबर आहे. आईला महाराज आला नाही किंवा म्हणते का नाही माणसं सांगा बरं. 15 दिवसांनी भेटलं मला. मी माणसात बसलो गपकून ते दिसलं आणि मी म्हणलं तुम्ही मला फोन लावला तर आईला तुम्हालाच लागला. कसं करायचं सांगा बरं. माझं स्पष्ट मत आहे तुम्हाला जसं जमतंय तसा आनंद घ्या. आव आणण्याचा प्रयत्न तुम्ही करू. दुसऱ्यासारखी माळ घालायची नका नका नका. एवढी माळ दुमती करून म्हशीला हल्ली तर म्हशीला टिंगुळी येईन एवढी माळ. आणि वाघाय राक्षसापेक्षा बेकार. काय जाळायचे सकाळी 6ला गंध हाणते 6ला पुंडरीक आणि दिवसभर लोकांचा काटा काढते. काय करायचं सांगा बरं महाराज. काय करायचं सांगा. माळीला किंमत नाही. आमच्या गावातला कारभार एका गावातल्या भजण्याकडे दिला सप्त्याचा. त्यानं सप्त्याची वर्गणी तर दिलीच नाही उलट सप्त्यातीच हाणली आणि बैल घेतली. काय सांगा तुम्हाला सांगा. सप्त्याच्या वर्गणीवर बैल घेतली त्यानं. कसं करायचं सांगा बरं मला. त्याला सगळं परिचित माहिती म्हणून हसायला लागला आणि बाकी काय. इकडे लक्ष द्या. कुठवर आलता आपलं तुकोबराने कुठं वशिला लावला. वा वा कुठं गरुडाकर. गरुडाचे पायी ठेवी वेणू वेळा डोई. हे बाबा पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला वाघावर बैसोनी. गरुडा हा माहिती गोळी घ्यायची राहिली त्याच्यामुळे माझ्या ध्यानात बी राही ना. आता मला कमी बी दिसायला लागले. आता चिल्लर तर दिसनाच महाराज. आता काय नोठा नोठा दिसायला चिल्लर तर दिसनाच गेली. वयामानानं होतंय काय. लक्षात घ्या देवाचा ड्रायव्हर म्हणजे गरुड आहे. गरुड तुकोबाराने गरुडाला विनंती केली देव आमचं घरानं ऐकत नाही. मग असं कर तुझं जरा जवळच आहेस पण मला खरं सांगा इमानदारीनं सांगा. माणसाचा जर मूड खराब असला तुमच्याकडे 4 व्हीलर आहे का नाही तुमच्या आहे का नाही. माणसाचा मूड खराब असला आणि ड्रायव्हर जर आपल्याला एखादं काम सांगायला गेला तर माणसं ड्रायव्हरचं ऐकत येत का. मूड खराब असली ऐकत येत का. आमच्यातलं उदाहरण घ्या. आम्हाला मूड खराब आहे समजा आमचा. लोक चांगले नाही जेवणाची व्यवस्था नाही म्हणावं तसे केलं नाही काय नाही बरोबर. मूड खराब झाला आणि गाडीत बसल्या बसल्या आमचा ड्रायव्हर म्हणला महाराज ते आपल्या गावची तारीख घ्या किती एवढी. आम्ही काय म्हणतो तू गाडी चालवायचं काम कर बरं. कोणत्या तारखी घ्यायची आणि कोणत्या नाही मी बघन. बरोबर आहे का. आणि त्यातली त्यात मूड चांगला आहे ना. आम्ही बसून परतूरला निघालो तर सचिनराव म्हणले महाराज ते आपल्या वाडीची तेवढी बघा की तू या हाताने लिहायची द्यायचं का घ्यायचं घरचा कार्यक्रम आहे. पण त्याला काय लागतो मूड लागतो. लक्षात घ्या. मूड नसल्यावर काम होत नाही. याचा आपला मुद्दा कुठे मुद्दा एवढाच आहे की ड्रायव्हरचं माणसं 100% ऐकतीलच असं सांगता येत नाही. म्हणजे ड्रायव्हर कडून लावलेला वशिला 100% लागलच अशी काही शाश्वती. बोला लागतोय का लागू शकत नाही. लागला तर लागल बाय चान्स पण लागत नाही. मग माणसं काय करतील. माणसं म्हणते ड्रायव्हर ऐकत नाही का घरातच हात घालायचा. कुठं घरात. आणि बायकोचं ऐकत नाही असा माणूस आहे का. बोला पटकन. बायकोचं ऐकत नाही असा माणूस आहे का. 100% माणसं बायकोचं हे बघा मी काही म्हणी ना हेच म्हणायला लागले बरोबर आहे का नाही. बायकोचं ऐकत येतच महाराज. तिथं काही चलत नाही. तिथं किती बी लांबक्या मिशा ठेवा काही उपयोग होत नाही महाराज.
काय उपयोग होत नाही. हा हा मिशान कलेन बाहेर निघालं कीच अशा पिळवीत चालायचं आणि घराकडे निघालं की अशा करीत यायचं. काही अडचण नाही. हा काही चलत नाही बायकोच्या पुढं म्हणून हे आमच्या तरुण पिढीनं आता मिशा ठुईच बंद करून टाकलं. आता बायकोच भेट नाही म्हणले मिशा कायची हात बुडवायच्यात होय. काय कामाचे सांगा बरं. काय कामाच्या नाही. हे तुम्हाला खरं सांगू शहरातली बाई लई रागावली ना महाराज लई आती जर रागावली लईच राग आला ती एवढंच म्हणेन पोराला पिल्लू अक्कल नाही तुला वेड्यासारखा करतो मूर्ख कुठला पप्पांनाच नाव सांगेल वेडा कुठला त्याला तिचा रागच संपाला. त्याला आपलीच पाहिजे खेड्यातली बांगड्या मागे सारून पप्या म्हणायले तुला पप्या तुला पप्या म्हणायले तुला पप्या पप्या उभं चिरीन तुला पप्या बापा सगळ्यात उभं चिरीन तुला पप्या. ते आनंद काही वेगळाच आहे महाराज. ते नाही जमणार बरोबर आहे का नाही. 100% माणसं बायकोचं ऐकत येत. चला इकडे लक्ष द्या. तुम्हाला एक छोटासा दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. खेड्यापाड्यातलीच आपल्याच गावाकडली काही माणसं जगायला म्हणा कसे म्हणा मुंबई पुण्याला जातात का नाही. मला बोलत चालल्याशिवाय येत नाही. तुमच्या पाया पडतो मी बस. जातात का नाही. कशा कुठं जातात पुढं मुंबई पुण्याला कशाला आम्हाला जाय. आणि मन मंदिरा गजर भक्तीचा